नागपुरात अवैध देशी दारू विक्री विरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने मोठी कारवाई केली आहे। भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरासमोर अवैधरित्या देशी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 251 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून जप्त मुद्देमालाची किंमत 12,550 रुपये आहे। नागपूर शहरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट 5 कडून अवैध देशी दारू विक्री विरोधात कारवाई करण्यात आली आहे। 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30च्या सुमारास अबुमिया नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। मंगला महाले ही महिला अवैधरित्या देशी दारूचा साठा जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेत। पंचासमक्ष केलेल्या पाहणीत पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बोरीत 90 mlच्या देशी दारूच्या 122 बाटल्या आढळून आल्यात। त्यांची किंमत 6,100 रुपये असल्याचे सांगण्यात आले। तसेच काळपट आणि गुलाबी रंगाच्या प्लास्टिक बोऱ्यांमध्ये 90 mlच्या आणखी 129 बाटल्या आढळल्यात। या दारूची किंमत 6,450 रुपये आहे। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 251 प्लास्टिक बाटल्या आणि 12,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील कारवाईसाठी कागदपत्रे भांडेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून आरोपी महिलेला 16 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूचना पत्र देण्यात आले आहेत। भांडेवाडी परिसरातील या कारवाईमुळे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे। पुढील तपास भांडेवाडी पोलीस करीत आहेत।